हॅलो. तर सकाळचं सगळं काम आवरून मी डीमार्टला जायला निघाले होते. आणि डीमार्टला गेल्यावरती तर सगळ्यांना माहीतच आहे, खूपच टाईम लागतो, कारण जे घ्यायचं नाही ते पण आपण बघून येतो. आणि मग नंतर मला ड्रायफ्रूट्स ठेवण्यासाठी एकदम असे एअरटाईट कंटेनर पाहिजे होते. सो मला हे खूपच छान वाटले आणि ते मी घेतले. आणि हे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे पण इथे कंटेनर आहेत. आणि आता हे चालू होते, नवीन वर्ष चालू होते. सो मग तिथे कॅलेंडर पण आले होते विकायला. मग बाकीचा जो काही किराणा वगैरे भरायचा होता तो सगळा मी घेतला. कारण डीमार्टला गेल्यावरती जेवढं बघल तेवढं कमीच असतं आपल्यासाठी. आणि हे क्लिनिंगचं वगैरे सामान घेतलं. आणि नंतर मग इडली बनवण्यासाठी मी हे तांदूळ घेतले होते. यापासून खरंच खूपच छान इडली बनते. आणि ह्या 2 मिनिटच्या मॅगी सेक्शनला तर गेलंच पाहिजे ना. आणि हे बघा, सगळ्यात वर एवढे बिस्किट वरती असताना पण मला मधलाच बिस्किटचा पुडा घ्यायचा होता. आणि जास्त गर्दी नसल्यामुळं माझं बिल पण लवकर झालं. आणि घरी आल्यावरती जे काही जार आणले होते त्यासोबतच मी घरातले पण काचेच्या ज्या काही भरण्या होत्या त्या क्लीन करून घेतल्या. आणि हे बघा, एअरटाईट कंटेनर खूपच छान, मला तर पर्सनली खूपच आवडलं ते. मग नंतर हे सगळं आवरून घेतल्यावरती हे भरण्या सगळ्या वाळायला ठेवल्या. आणि नंतर छान असा इलायचीचा चहा बनवून घेतला. आणि मस्त असा इलायचीचा चहाचा आस्वाद घेतला, कारण संध्याकाळच्या टायमिंगला चहा तर पाहिजेच असतो, त्याशिवाय आपल्याला फ्रेश पण नाही वाटत. आणि मग संध्याकाळी सगळ्या बरण्या वाळल्यावरती मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे भरून ठेवले. आणि जे असे भरून ठेवले ना, तर व्यवस्थित ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस लगेचच घेता येतात. आणि हे आहे माझं संध्याकाळचं जेवण. बाय.